मराठी पत्रकार भवन येथे मीट द प्रेसचे आयोजन करण्यात आले होते। याकरता आज अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांना आमंत्रित केले। यावेळी संपूर्ण माध्यमातून पत्रकार बंधू उपस्थित होते। सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार बांधव या कार्यक्रमाकरिता उपस्थित होते। यावेळी अतिशय खेडीमेडीच्या वातावरणात पोलीस आयुक्त यांनी 2 वर्षाच्या कालखंडातील माहिती पत्रकारांना दिली व आपल्या जीवनातील संबंधित माहिती सुद्धा त्यांनी दिली। यावेळी पत्रकारांनी शहरातील समस्या संदर्भात त्यांच्यासोबत हितगुज केली, तर शहरातील 3 पोलीस स्टेशन आवश्यक असल्याचे मत आयुक्त यांनी मांडले व त्या प्रकारचा प्रस्ताव सुद्धा देण्यात आल्याचे त्यांनी म्हटलं। इतरही राजकीय घडामोडींवर माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारले असता 2.5 विधानसभा मतदारसंघ आयुक्त हद्दीत येतात व झालेल्या विधानसभा निवडणूक व लोकसभा निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडल्या। पोलिसांना नागरिकांनी सहकार्य केले या संदर्भात त्यांनी माध्यमांना सांगितले। यावेळी त्यांचे स्वागत दैनिक मंडळाचे संपादक अनिल अग्रवाल यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रफुल्ल गवडे यांनी केले। आभार प्रदर्शन दैनिक मंडळाचे संपादक अनिल अग्रवाल यांनी केले। यावेळी मोठ्या उपस्थितीत पत्रकार बंधू या कार्यक्रमाला उपस्थित झाले होते। शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये गेले, त्या मॅडमशी भेट झाली। त्यानंतर जे शिक्षण विस्तार अधिकारी आहे अश्विन मानकर यांनी या दोघांना प्रभारी मुख्याध्यापक आणि लिपिक जे सेवानिवृत्त त्यांना रहाटगाव रोडवर बोलावलं। ते गेल्यावर सर शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये राहिले। त्यांना पुन्हा 15-20 मिनिटांनी फोन आला की तुम्ही रहाटगाव रोडवर या। ते सर गेल्यानंतर त्यांना अश्विन मानकरने त्यांचा मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला जबरीने आणि त्यांनी दिला नाही, कारण ती स्वतःची मालमत्ता असते। मोबाईल कोणाला द्यायचा नाही द्यायचा हा स्वतःचा अधिकार असतो। त्यांनी दिला नाही म्हणून त्यांची कॉलर पकडली, ते गाडीवरून पडले, त्यांना मारहाण केली। तसेच स्वतःचा जीव वाचवून ते गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले। गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी सर्व हकीकत सांगितली, परंतु गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये हे NC मॅटर केलं। खरं तर हे दखलपात्र गुन्हा आहे, हा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि अश्विन मानकरला ताबडतोब अटक होऊन निलंबन झालं पाहिजे। एक तर पालकांचं काउन्सिलिंग आणि त्यांच्यासोबत या मुलांचंही काउन्सिलिंग करणं फार महत्त्वाचं आहे आणि बरेच ज्या गुन्हे करतात हे लहान मुलं करून घेतात किंवा करतात हे याच्यामुळे होतं की त्याच्यावर एक प्रेशर आहे समाजात, की आजकाल असं ते सोशल अँगल जास्त आहे। प्रत्येकाला वाटतं की ते त्यांच्याकडे सर्व सुविधा पाहिजे, मोबाईल पाहिजे, त्याला बाहेर फिरायचं आहे, त्याला चांगलं सगळं पाहिजे। ते एक प्रेशर आलेलं आहे यंगस्टर्समध्ये, ते सुद्धा प्राप्त करण्यासाठी काही लोकांकडून गुन्हा होतो किंवा त्यांच्या आईवडिलांच्या जे काही लोअर इन्कम ग्रुपमधले पालक असतात। राजेश्वर घोडमाडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, अमरावती। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।